श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर येत्या सप्टेंबर महिन्यात हरतालिका पूजन आणि गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची स्थापना करायची आहे. तर ती एकाच दिवशी 14 तारखेला आली. तर त्या दिवशी हरतालिका पूजन कसं करावं, त्याची पूजा कशी आहे किंवा त्याच्यासाठी काय साहित्य लागतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर हा भारतीय संस्कृतीत हा सण विशेष महत्वाचा आहे. तर त्यापैकी हरतालिका हा सण विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण हा सण भगवान शिव आणि पार्वती यांच्या पूजनासाठी साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित जोडीदार मिळावा म्हणून याची पूजा करतात. हरतालिका पूजन करतात, तिचं व्रत करतात. तर हरतालिका पूजा कशी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर हरतालिके पूजेचं महत्व काय? तर हरतालिका हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. पुराणानुसार माता पार्वती आणि भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि त्यांच्या ह्या तपस्येच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. तर पूजेची तयारी काय? तर पूजा करण्यापूर्वी योग्य तयारी करणं अतिशय महत्वाचं आहे. घर स्वच्छ करावं लागतं, स्वच्छ ठेवावं लागतं किंवा तुम्हाला सजावट करायची असेल तर सजावट करा. त्याच्यासाठी एक स्वच्छ पाट लागतो किंवा चौकट ठेवून त्यावर रांगोळी काढा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांची मूर्ती किंवा चित्र ठेवा. शक्य असल्यास मातीची शिव पार्वतीची मूर्ती तयार करा. तर पूजेसाठी लागणारं साहित्य तर फुलं, माळा, हळदी कुंकू, अक्षता, बेलपत्र, फुले, फळं, धूप, दीप, अगरबत्ती, पंचामृत, नारळ, सुपारी, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध, साखर आणि नैवेद्य ह्या गोष्टी लागतात. तर हरतालिकाचे उपवास आणि त्याचा नियम काय असेल? तर ह्या दिवशी अनेक स्त्रिया निर्जल उपवास करतात, म्हणजे पाणीही घेत नाही. तर उपवास पूर्ण श्रद्धा आणि मनपूर्वक करावा. तर शक्य असल्यास फलाहार किंवा हलका आहार घेऊ शकता. ज्यांना अगदीच शक्य नाहीये त्यांनी फलाहार घेतला तरी चालेल आणि दिवसभर शंकर पार्वती आणि शंकर भगवान यांचं नामस्मरण करा. त्यांचा जप मंत्र मनामध्ये तुम्ही सतत नामस्मरण करत राहा, जप करा आणि उपवास एकदम शांत मनाने करा. कारण का कसं आहे, जेव्हा आपल्यामध्ये निगेटिव्हिटी विचार असतात तर आपलं मन शांत राहत नाही. त्यामुळे आपल्यामधली जी निगेटिव्हिटी आहे, जे निगेटिव्ह विचार आहेत ते पहिल्यांदा काढून टाका. त्यामुळे काय होईल, सकारात्मक विचार आपल्या मनात येतील आणि तुमचा दिवसही चांगला जाईल, तुमचं मनही दिवसभर शांत राहील. तर हरतालिका पूजन कसं करावी? तर ज्या दिवशी 14 तारखेला हरतालिका आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून तुम्हाला देवाची पूजा करायची आहे आणि जर शक्य असल्यास पारंपरिक वस्त्र घाला. नंतर पूजा करण्यासाठी संकल्प करा, आपल्या मनातली इच्छा आणि प्रार्थना करा. तर गणेश पूजन, आपण कुठलंही व्रत करताना पहिल्यांदा गणपतीचे पूजन करतो. त्याचप्रमाणे हरतालिका पूजनाच्या अगोदर गणेश पूजन करायचं आहे आणि गणपतीला फुले, अक्षता अर्पण करून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर शिव पार्वतीचं पूजन करायचं आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्तीला पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा. नंतर ह्यांना फुले, बेलपत्र, हळदी कुंकू अर्पण करायचंय. बेलपत्र भगवान शिवाला अतिशय प्रिय मानला जातो, त्यामुळे ते अर्पण करणे हे महत्वाचे आहे. आणि नैवेद्य तर त्याच्यासाठी तुम्हाला फळं, मिठाई किंवा घरगुती तुम्ही जे काही बनवला असेल पदार्थ त्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता आणि नंतर नारळ आणि सुपारी अर्पण करा. हरतालिका कथा ती वाचायची आहे. या दिवशी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हरतालिकाचे व्रतकथा हे वाचणे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला सर्च करा, कथा हरतालिका कथा म्हणून. तर ते रेकॉर्डिंग जरी ऐकलं शांत चित्तेने तरी चालेल. कारण का ही कथा जी आहे, ही कहाणी जी आहे ती माता पार्वतींच्या तपस्येच्या आणि त्यांच्या श्रद्धेची माहिती देणारी आहे. त्यामध्ये तुम्हाला माता पार्वतींनी कशा प्रकारे तपश्चर्या केली आणि श्रद्धेमुळे त्यांना भगवान शंकर प्राप्त झाले हे तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर तुम्हाला शेवट आरती करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आणि तुम्हाला 15 तारखेला हरतालिकेचा उपवास जो आहे तो तुम्हाला 15 तारखेला गणपतीचं जे आरती आहे, आरती झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतरून तुम्ही उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे हरतालिकेची माहिती आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की
माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. असेच मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला अशीच माहिती देईल. श्री स्वामी समर्थ.